Hi. सर्व आणि कसं आहे आता जंगल कसं काळ डुक्कट असं होत गेलंय, काय बाहेरचं काहीच समजत नाही. आतमध्ये असं खूप झाड आहेत आणि वातावरण एकदम अंधाराई सारखं झालंय. अंधार सर्व पण दिसेना, काहीच दिसत नाही. फक्त आम्ही दिसतोय, माणसं पण दिसत नाही. माणसं दिसतायत. पुढं एक काका चाललेत, दादा चाललेत, ते दिसतंय. त्या त्यांनी घाई केली चढायची. सॉरी, चला आता परत नाही लगेच चला या आमचं नक्की वरती चढतोय चढलीवर आणि त्याचा आनंद घेत आहोत. ए काय रे तू बघ ना आता आगरी बोलतो का काय? अच्छा, आम्ही वरती चढतो. अर्धा तास चालायचं आहे. सॅम येतोय, ती सॅमला जा गटारीचा मटण घेऊन चालले. 2-2.5 किलो मटण आणले, भाकऱ्या वेगळ्या, कोलव्या बी आणल्या. तुम्हाला पाहिजे त्या भेटल, फक्त तुम्ही या. आणि बोंबलाची चटणी पण आहे, बोंबलाची चटणी स्पेशल गाव जेवण. अरे या ना अजय, एन्जॉय. ते राहिले बस झाला.
मित्रांनो, आपण आता पाहू शकता कशा लहान मुले व मुली गड चढत आहेत. आमचे परम मित्र कालिदास थोरात दगडावर बसून पावसाचा आनंद घेत मका खात बसलेले आहेत. शिवप्रेमी मित्र हो, आपणास छान अशी धुक्याची चादर पसरत असलेली पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर. महादेव. या आहेत त्या गडावरील 2 तोफा. यांना आमचा साष्टांग दंडवत प्रणाम. पहिले व्हिडिओ चालू केले. चला आता गुफा पायऱ्या चढत चढत हा चला ना. मित्रांनो, येथे दगड डोंगर पोखरून पायऱ्या व दरवाजा बनवलेला पाहायला मिळतो. या पोखरून व कोरून बनवलेले पायऱ्या व दरवाजातूनच वर चढावायला लागतो. आपण पाहू शकता किती चिकट व हार्ड चढण आहे. करा ना, साफ करा हो, थोडं साफ करा ना. ठेव शानिया. आता आपल्याला गडावरचा मुख्य दरवाजा पाहायला मिळतो. हा आहे किल्ल्याचा दरवाजा. पण हा जुना वाटत नाही, हा नवीन मॉडिफाय केलेला आहे. एकदम सुंदर नजारा. आणि त्यात आम्ही या पायऱ्या 2 फुटाच्या पायऱ्या, एक 2 फुटाच्या. इथनं पहिला तो संपला. हे आहेत आमचे धडाडीचे व नौजवान जगड पाटील सर. सर्वात लवकर गडावर चढतात व उतरतात. यांचे हे शिवप्रेम पाहून खूप आनंद होतो. काही शिवप्रेमी चिकट झालेल्या पायऱ्या धुवून साफ करताना आपल्याला दिसत आहेत. अशा प्रकारे आमची संपूर्ण सह्याद्री भटकंती टीम गडाच्या शिखरावर पोहोचलेली आहे. खारीचा वाटाव नाही ना तुमचा? मग खारीचा वाटाव पण. नमस्कार मंडळी, आम्ही आता कोथलीगड या किल्ल्यावर ऑन द टॉप आहोत. पूर्ण धुक्का आहे इथं
आणि आम्हाला समोर काहीच दिसत नाहीये, तुम्ही पाहू शकता पूर्ण फक्त इथं काही माणसं दिसतात ठिकठिकाणी आणि तिथं समोर टाकी साफसफाईचं काम चालू आहे, पायऱ्या साफसफाईचं काम चालू आहे. पायऱ्यांवर चिठ्ठी वगैरे लागते तर ते दादा आल्या, त्यांचा ग्रुप आल्या पूर्ण, ते गवत साफ करतायत, परत टाक्या तिथल्या आहेत त्या साफ करतायत आणि खूप छान असं काम करतात. आम्ही छोटासा फक्त त्यांना मदत केली, 2-3 गमेला पाण्याचे टाकले बस तेवढंच. आणि आम्हाला खूप आनंद झाला इथं येऊन त्यांना मदत करून. आणि आता लास्टचा एक टोक जो आहे तिथं टाके पाण्याचा मागे, तिथं आम्ही आता चाललो आहोत. आमचे काही मेंबर्स मागे आहेत आणि आम्ही काही मेंबर्स पुढे आहेत. तिथं समोर तुम्ही बघू शकता काही मेंबर्स आहेत. आई आमची सगळी थकलेली माणसं आहेत, सर्व लेट आलेली माणसं आहेत, एकदम हळूहळू अशी गोगलगाईसाठी चालतात. आणि सर्वात जास्त थकलेला माझा तो आहे, तो लाल निळा टी शर्ट आहे ना, निळा टी शर्ट, तो सर्वात जास्त थकतो. बोला बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. हर हर महादेव. हर हर महादेव. छत्रपती संभाजी महाराज के जय. हर हर महादेव. राजाधिराज छत्रपती शिवराज दुर्गपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वैशिष्ट्य न्यायालंकार मंडित शास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज 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 श्रीमंत 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 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. ही आहे कोथली गडावरील सर्वात मोठी पाण्याची टाकी, एक प्रकारचा तलावच आहे. का आता झेंडा फक्त काढा नाही तर चला या फोटो पण काढता का ना, याच्यात 2 in 1 आहे. या फोटो झाला ना, किती फोटो काढायचे. अशा प्रकारे आता आमची संपूर्ण टीम गड उतार करताना आपल्याला दिसत आहे. मंडळी या भटकंतीच्या बरोबर कोथलीगडच्या टॉपवर उतरत आहोत. मंडळी आम्ही आता कोथलीगडच्या टॉपवर उतरत आहोत आणि खाली जाताना तुम्ही पाहू शकता इथं ज्या पायऱ्या आहेत त्या थोड्या स्लिपरी झालेल्या आहेत. आम्ही सावकाश उतरत आहोत. तर इथं आले तुम्ही तर प्लीज जरा लक्ष द्या, चांगले ग्रिपचे शूज घालून या म्हणजे तुम्हाला जेणेकरून जास्त त्रास नाही होणार. आणि रिक्स घेऊ नका, जिथं जमेल तिथं फोटो काढा पण रिक्स घेऊन कॅल्क्युलेटेड रिक्स घ्या. 6,500ची सँडल घेऊन या. सॅम असते म्हणजे सॅम 10,000ची बुटा वापरते. चला चला अरे ए सावकाश वेडे. त्याच असते. चला आम्ही चाललो. चला चल या मग मागे या आता तुम्ही. हो चला. आणि तुम्ही आता बघणार असाल गुफेसारखं असं आपण आतमध्ये आलो, दगडाच्या आतमधून कोरलेलं बांधकाम आहे पूर्वीचं. हा पूर्ण दगडामध्ये आहे कोरलेलं. दगडाच्या आतमधून काढलेलं आहे. दुसरे तुम्ही गड पाहिले ना तर तुम्हाला त्या दगडाला फक्त फोडून केलेलं असतं, पण हे आतमधून असं दुवारी मार्गासारखं क्रिएट केलेलं आहे. तुम्ही बघणार या मागे या, तुम्हाला आम्ही दाखवतो.
इथं तुम्हाला एक गुफेसारखं असं माहोल दिसेल आणि जाणवेल. फक्त यांना थोडा त्रास होते मी जास्त बोलतोय तर, पण तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. तुम्ही बघता तर आता तुम्ही समोर या आणि ती गुफा बघा. जर मी इथला फिरलो तर काय होईल? हे एडिट करत तू टेन्शन नका. हे बघा समोर गुफा आहे. श्याम पाटीलच्या पुढे ना ही गुफा सारखं असं बनवलेलं. हा दगड पूर्ण कोरलेला आहे आणि ते कोरलेल्या दगडातून अशी गुफा तयार केलेली आहे. असं तुम्हाला हरिहरगडला पाहायला भेटेल. तो सोडून तिथेही असं एक पॅच आहे जिथं कोरलेलं आहे. जे वरचं आहे हरिहरगडचं समोरचं नाही, वरचं आहे. म्हणजे जसं आपण चढतो ना वरती दरवाजा सोडून त्यानंतर लागतो. चला आपण उतरूया आता. म्हणजे आपल्याला लास्टच्या पॅचला आहोत. या पॅच नंतर पूर्ण आपल्याला डोंगर दिसेल आपल्याला बघूया आपण या. आणि हा स्टार्टिंग फेज होता. इथून थोडं असं वरती तुम्ही पाहू शकता. खूप मोठी गुफा अशी बनवलेली आहे आणि एक नंबर बनवलेलं ज्यांनी पण केलं. महाराजांनी केलंय का चायना डायनेस्टी मधून केलेलं आहे. हा काम पण खूप मस्त केलेलं आहे. हे कोथली गडावरती भैरवनाथाचं मंदिर आहे. हे किल्लोच्या जाणारे भैरवनाथ आणि त्याच्या बाजूला आहे तिजोरेश्वरी आहे. जर आता किल्ल्याचं ठेवायचं नाही किंवा जे वातावरण आहे ते फार मानलेलं आहे आणि किल्ल्यावरती राहणाऱ्या लोकांना त्याच्या मावळ्यांना पूजापाठ करता यावी म्हणून हा भैरवनाथ इथे छत्रपती राजांनी स्थापित केलेला आहे. बाजूला आणखीन ही भैरवनाथाची गुफा आहे. पहा ही गुफा आहे. आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्रतिक्रिया द्या व त्याचबरोबर लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला दाबा. धन्यवाद.